न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मेघालयात हनीमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्येचा उलगडा झालाय। पत्नी सोनम रघुवंशीनेच तिघांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करून माहिती दिली। दुसरीकडे सोनम रघुवंशीने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले। या घटनेत सहभागी असलेल्या 3 हल्लेखोरांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। हल्लेखोर मध्य प्रदेशातील आहेत। एका आरोपीचा शोध सुरू आहे। नेमकं काय घडलं होतं? मध्य प्रदेशातील इंदूरहून हनीमूनला मेघालयाला गेलेल्या नवविवाहित राजा रघुवंशी यांच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे, परंतु त्यामागील सत्य अतिशय धक्कादायक आहे। राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या लग्नाला काही दिवस झाले होते। 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले। 20 मे रोजी नवविवाहित जोडपे मेघालयाच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये त्यांच्या हनीमूनसाठी निघाले, परंतु 23 मे रोजी सर्व काही बदलले होते। यानंतर सोनम रघुवंशी देखील फरार झाली होती। तिचाही शोध घेण्यात आला, परंतु आज सोमवार दिनांक 9 रोजी या घटनेचा उलगडा झालेला आहे। मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांनीही या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे। त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं, इंदूर येथील राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळालंय। मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे। सोनमनं आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी मोहीम अजूनही सुरू आहे। मेघालयाचे डीजीपी आय नोंगरांग यांनीही या प्रकरणात माध्यमांशी बोलताना सांगितलंय की या हत्येप्रकरणी पत्नीसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। सोनमला कोणतीही दुखापत झालेली नाही, ती पूर्णपणे ठीक आहे। सध्या पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलंय। राजा रघुवंशी खून प्रकरण कसे घडले? हत्याकांड। राजा रघुवंशी वय वर्ष 29 आणि सोनम रघुवंशी यांचा 11 मे 2025 रोजी इंदूर येथे लग्न झाले होते। 20 मे रोजी हे नवविवाहित जोडपे मेघालयातील शिलाँगला हनीमूनसाठी निघाले होते। 23 मे रोजी ते नोंगारगियाट गावातील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी गेले, त्यानंतर ते बेपत्ता झाले। 24 मे रोजी सोहराईमध्ये त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटी बेवारस आढळली। 2 जून रोजी सोहारातील वेईसॉंग डोंग धबधब्याजवळील एका खोल दरीतून त्याचा मृतदेह सापडला आणि पोस्टमॉर्टममध्ये हत्येची पुष्टी झाली। या दरम्यान सोनम बेपत्ता झाल्यानंतर तिचं अपहरण झाल्याचा संशय होता, पण काही सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की तिला बांगलादेशला नेण्यात आले असावे, परंतु गाजीपूरमध्ये ती सापडल्याची आणि आत्मसमर्पण केल्याच्या बातमीनं बांगलादेशाला नेल्याचा चर्चांना आता पूर्णविराम लागलाय। दुसरीकडे सोनमचे वडील देवी सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की सोनमची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नाही। सोनम घाबरली आहे, तिला काही आठवत नाही असं वारंवार ती म्हणतीये। आम्हाला तिला इंदूरला आणायचं आहे, तिची वैद्यकीय तपासणी करावी अशी आमची इच्छा आहे। देवी सिंग यांनी पूर्णपणे पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय, परंतु आता त्यांनी तपासात सहकार्यावर विश्वास व्यक्त करत शिलाँगमध्ये तिला शोधत असलेल्या सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी म्हणाले, मला रात्री फोन आला की सोनम गाजीपूरमध्ये। मी ताबडतोब माझ्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवले। तिची प्रकृती पाहून असं वाटलं की तिला खूप त्रास सहन करावा लागलाय। आम्हाला सत्य काय घडलं ते समोर आणायचंय। सीबीआय चौकशीची मागणी करताय। राजा रघुवंशी यांच्या कुटुंबानं रघुवंशी समाजाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे। राजाचे भाऊ सचिन रघुवंशी म्हणाले, सोनमची अचानक गाजीपूरमध्ये उपस्थिती आणि हत्येच्या कटाचा आरोप धक्कादायक आहे। मेघालय पोलिसांच्या तपासावर आम्हाला विश्वास नाही। संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी झालीच पाहिजे। इंदोरमध्ये राजाच्या अंत्यसंस्कारादरम्यान 5 जून 2025 रघुवंशी समाजानं बाईक रॅली काढली आणि सीबीआय चौकशीची मागणी केली। दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी 7 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांच्याशी बोलून सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली। यादव यांनी एक्सवर लिहिलंय, मध्य प्रदेश सरकार सोनम रघुवंशीच्या कुटुंबासोबत उभे आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।